घडीची सगळ्यात मोठी बातमी, सतीश भोसलेला अटक झालेली आहे। सतीश भोसले फरार होता, त्याला प्रयागराज मधून अटक झालेली आहे। जेव्हापासून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून तो फरारच आहे। त्यांनी जामिनाकरता अर्ज पण केलेला होता। खोक्या भोसले याला प्रयागराज मधून अटक गेलेली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश यांच्याशी बोलूया। सुरेश, सतीश भोसले उर्फ कोक्या 6 दिवसापासून पोलिसांना गुंगारा देत होता। त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे 2 गुन्हे दाखल आहेत। अमानुष पद्धतीने त्याला मारहाण केली जात होती। त्यानंतर त्याने एका माध्यमाला टीव्हीच्या समोर येऊन बाईट देखील दिलेली होती। मात्र पोलीस प्रशासनाला चॅलेंज स्वरूपामध्ये तो होता आणि बीड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी जवळपास 4 ते 5 पथकं रवाना केली होती। यापैकी एका पथकानं प्रयागराज येथून त्याला अटक केलेली आहे। या संदर्भातली माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलेली आहे। आता त्याला प्रयागराज या ठिकाणाहून बीडमध्ये आणलं जाणार आहे। तसं पाहिलं तर दुसरीकडे खोक्याची आज अटकपूर्व जामीनसाठी अर्ज देखील केलेला होता। मात्र खोक्या पोलिसांना सापडलेला आहे। त्याच्या संदर्भातले आतापर्यंत जे काही काळे कारनामे आहेत, त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या होत्या या देखील सगळ्या समोर येणार आहेत। मात्र गेल्या 2-4 दिवसापासून जर आपण बघितलं तर खोक्याचे जे काही व्हिडिओ वेगवेगळे समोर येत होते, पैसे उधळत असतानाचे, त्याचबरोबर हातामध्ये ब्रेसलेट आणि ज्या पद्धतीने बॅटनं अमानुष मारहाण केली जात होती, त्यामुळे हा खोक्या कोण आणि त्याला अटक का होत नाही अशा पद्धतीचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। आता खोक्याला बीड पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामुळे खोक्याने आतापर्यंत काय काय केलेलं होतं हे देखील सगळं समोर येणार आहे। तर तो नेमके पैसे कुठून आणायचा, एवढे पैसे त्याच्याकडे येत होते कुठून, हे देखील आता तपासी यंत्रणा समोर येणार आहे। मात्र बीड पोलिसांचं हे मोठं यश समजलं जात आहे। आता या अगोदर जर आपण बघितलं तर खोक्याच्या शोधासाठी पथकं रवाना केल्यानंतर देखील तो गुंगारा देत होता। कालपर्यंत तो सापडत होता। काल एका माध्यमांना बाईट देखील दिलेली होती। त्यावेळेस पोलिसांना चॅलेंज दिलेलं होतं त्यांनी। त्यानंतर आता बीड पोलिसांनी ही महत्त्वाची कारवाई केलेली आहे। खोक्याला लवकरात लवकर आता बीडमध्ये आणण्यासाठी देखील प्रयत्न केला जातोय। आता प्रयागराजवरून जी टीम पाठवण्यात आली होती ती टीम आता खोक्याला घेऊन बीडकडे रवाना झालेली आहे। नक्की या घडीची महत्त्वाची बातमी आहे। एक मारहाणीचा व्हिडिओ 1-1.5 महिन्याआधीचा समोर आला होता। बॅटने मारहाण करण्यात आलेली होती। दुसरा एक व्हिडिओ अजून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती, ज्यांनी तक्रार दाखल केली। आमच्या बरोबर आहेत आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया। अंजली जी, अखेर हा खोक्या भोसले, सतीश भोसले, त्याला प्रयागराज मधून अटक झालेली आहे। बाप रे, प्रयागराज मधनं? होय, प्रयागराज 6 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता आणि अखेर बीड पोलिसांना त्यांचं एक पथक प्रयागराजला गेलं आणि तिथे त्याला पकडलंय। नाही, पण म्हणजे तो एक परवाच्याच दिवशी तो एका माध्यमावर लाईव्ह होता, त्याच्यानंतर तो प्रयागराजला गेला। म्हणजे खरंच कठीण आहे, पण ठीक आहे, आता जर पोलिसांनी शोधून काढलं असेल बरं आहे, चांगलं आहे। आणि मला असं वाटतं की आता त्याच्याकडे एवढी जी संपत्ती आली ती कुठून आली, सोनं म्हणा, नोटा म्हणा, या सगळ्याचा आता उलगडा होईल। आणि काही भाग मला आता जो कळतोय की ते ढाकणे कुटुंबाबद्दलचा, तर ते जे तो माध्यमांशी बोलताना म्हणालाय ते अंशतः खरं आहे असंही मला कळतंय। त्यामुळे आता त्याची चौकशी होईल तेव्हा अनेक गोष्टी बाहेर येतील, पण अटक केली फायनली पोलिसांनी हे बघून बरं वाटतंय। होय, पण अंजली ताई, खरं आहे म्हणजे तुमची जी पहिली प्रतिक्रिया होती तीच कदाचित सगळ्यांचीच असेल की काय काय नेमकं बीडमधून समोर येते। सगळे जुने मारहाणीचे व्हिडिओ असतील आणि आता ही घटना समोर आली, तो पण एका नेत्याचाच कोणीतरी ओळखीचा निघाला। म्हणजे ह्या सगळ्या खरोखर धक्कादायक घटना आहेत। पण तरी धन्यवाद अंजली ताई, तुम्ही तुमच्या पातळीवर वारंवार अशा सगळ्या घटनांचा पाठपुरावा करत असता। महत्त्वाची ही बातमी आहे, सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याला प्रयागराज मधून अटक करण्यात आलेली आहे।